being a woman, it's not easy. Hi, this is Pooja Pawar and today I'm going to share my 3 top weird things that happened to me as a woman, जो हर लड़की जिंदगी में एक बार तो फेस करती ही है. सो 2 साल पहले म्हणजे 2 वर्षापूर्वी आम्ही एका डान्स क्लाससाठी जात होतो. म्हणजे मी एका डान्स क्लाससाठी जात होते. आमचा एक इव्हेंट होता असायचा आणि त्या इव्हेंटमुळे आम्ही एक डान्स क्लाससाठी जायचे. तर 10 दिवसापासून मी त्या डान्स क्लासला कंटिन्युअसली जात होते. ते माझ्या घरापासून ऑलमोस्ट 5 ते 6 किलोमीटर दूर होतं. तर त्या दिवशी सीन असा घडला की माझ्या मम्मीला बस स्टॉपला जायचं होतं. शी जस्ट सेड की पूजा एक काम कर, तुम्हाला बस स्टँडला सोड आणि तिथूनच तू तीच ऑटो घेऊन इकडे येऊन जा. देन त्या माणसाने मला ऑटोवाल्याने जेव्हा मम्मीला बस स्टँडला सोडलं त्याच्यानंतर येताना त्यांनी मला मॅडम 2 सीटर घेऊ शकतो का? आय वाज लाईक ओके ठीक आहे घ्या. तर मग त्यांनी दोन्ही माणसं घेतले आणि दे जस्ट sit next to me and I just didn't felt bad की भैया ठीक आहे माणसं माझ्या शेजारी बसले. इट वॉजंट दॅट वियर्ड. पण त्याच्यानंतर ते दोन्ही माणसं उतरल्यानंतर ही सेड की मॅम समोरच्या ज्या रोडवरती ना बॅरिगेड्स लागलेले. आय वॉज जस्ट सेड की आता मी कंटिन्युअसली त्या रोडने जात होते त्याच्यामुळे माझ्या डोक्यात हात उठत की यार नाही इतक्या दिवसांपासून तर नाही लागले बॅरिगेड्स. तर मी सुद्धा त्या माणसाला म्हटले की यार दादा इतक्या दिवसांपासून तर नव्हते बॅरिगेड्स. नाही म्हणा मॅडम आज काहीतरी तिथे प्रॉब्लेम झालेला आहे तर आम्ही ह्या रूटने घेतो म्हणे, ह्या रूटने लवकर पोहोचू आपण. तर आय जस्ट सेड की ओके ठीक आहे कारण तो रूटही जात होता. ओके युजली ऑटोवाले नव्हते नाही तर रूटने बिकॉज आता बेसिकली मीटरचे पैसे कमी होतात ना त्याच्यामुळे मग तिथनं नेत नव्हते. तर त्यामुळे मला वाटलं की यार बिचारा चांगला असणार आहे, मीटरचं कमी पैसे भेटतात तर त्याला काही फरक पडत नाहीये. सो लेट्स गो. तर मीच म्हणले हा ठीक है बाबा चला म्हणून. एंड आई डिडंट हैड एनी काइंड ऑफ थॉट कि इसके दिमाग में क्या चल रहा है उस पॉइंट पे. तो उस बंदे ने उस साइड से गाडी लिहिली. तर जेव्हा त्याने तिकडनी गाडी घेतली आणि एक शिक्षक कॉलनी म्हणून असते बघा महाराष्ट्रात ऑलमोस्ट प्रत्येक सिटीमध्ये एक शिक्षक कॉलनी म्हणून असते जिथे भयंकर शांतताचं वातावरण असतं आणि दुपारची वेळ होती समजा 2-3 वाजलेले असते. तर त्या वेळेमध्ये तिथे प्रचंड शांतता आहे आणि त्याच्या समोरच एक कॉलनी आहे म्हणजे सिटीचा माहोल असलेला एरिया होता. तर मी तिथून म्हणजे आम्ही तिथनं निघायला लागलो. आता ऑटोमध्ये फक्त तो रिक्षावाला आणि मी कंटिन्युअस माझा फोन चालतीये. तर मी त्यांना म्हटलं की दादा जरा थोडं फास्ट घ्या, खूपच स्लो ऑटो चालू दादा थोडं फास्ट घ्या. ही सेड की दादा नका म्हणू. अँड आय जस्ट फेल्ट अ लिटल वियर्ड की आता दादा नका म्हणू अँड ही इज सेइंग की मला दादा नका म्हणू, माझं अजून लग्न नाही झालेलं आहे. तर इट वॉज अ काइंड ऑफ वियर्ड बट आय डिडंट थॉट की हा ठीक आहे यार काही वियर्ड असेल तर आय जस्ट फेल्ट की हा ठीक आहे यार म्हटलं असेल त्याला नसेल आवडत दादा म्हटलेलं. तर मला ते थोडं वियर्ड वाटलं म्हणून मी माझ्या कुठल्या तरी फ्रेंडला कन्सिस्टंटली कॉल करायचा प्रयत्न करत होते. म्हणजे माझ्या लिस्टमध्ये 4-5 फ्रेंड्स असे असतात की माझ्या कुठल्याही सिच्युएशन मध्ये मी त्यांना कंटिन्यू कॉल करते. दिवस आता काही जे असतात ना की जे आपल्या कॉलिंग लिस्टमध्ये पहिलेच 4 असतात तर मग कंटिन्यू त्यांना आपण बोलत असतो तसं. पण त्या दिवशी माझं नशीब इतकं वाह्यात फडतूस नशीब होतं. माझ्या एका सुद्धा फ्रेंडने कॉल नाही उचलला. पहिल्यांदा मी लावला तो क्लासमध्ये होता, दुसऱ्याला लावला त्याचा हात तुटलेला होता, तिसरा जो लावला ती बिचारी डान्स क्लासमध्ये होते, चौथीला लावलेला ती गाडीवरून त्याच डान्स क्लासला येत होती पण तिच्याला नेटवर्क नव्हतं. अँड आय जस्ट फेल्ट सो बॅड ॲट द मोमेंट. आणि एकासोबत माझे भांडणं झाले असल्यामुळे त्यांनी माझा फोन उचललेला नाही. इट वॉज सो वियर्ड की भैया ह्या सिच्युएशनला ज्या पॉइंटला मला कोणाची तरी कन्सिस्टंटली गरज आहे आणि इट्स नॉट दॅट की ते मला इथं तिथे येऊन वाचवणार होते बट आय जस्ट नीडेड समवन टू कन्सोल मी अदरवाइज टू गिव्ह मी कॉन्फिडन्स की भैया काही नाही होणार आहे तुझ्यासोबत. सो तो इन्सिडेंट थोडासा म्हणजे माझ्यासाठी वियर्ड होत होता. अँड माझा हात होता आता बेसिकली आपण ज्या ऑटोला ज्या लाईन्स असतात म्हणजे लोखंडाचे जे पाईप्स असतात ना त्याला आपण हात लावून बसतो कारण धक्के जर बसताय तर तुम्ही कंटिन्यू त्याला हाताला पकडून ठेवता. तर असं मी पकडून ठेवलेलं होतं आणि त्या माणसाने गाडी चालवताना माझ्या हातात हात पकडला. अँड आय जस्ट फेल्ट लाईक दादा असा हात सोडा आणि मी झटकन हात सोडला. तुम्ही समोर येऊन बसा ना म्हणे. लाईक काय म्हणताय तुम्ही? नाही समोर पोलीस आहे तुम्ही समोर येऊन बसा ना. मी म्हटलं जर मी समजा समोर येऊन बसले तर पोलीस अजून तुम्हाला बोलतील ना समोर कशाला येऊन बसायचंय. अँड आय डोंट नो व्हॉट दिस मॅन अप टू की म्हटलं तुम्हाला एकतर पटकन चला म्हटलं नाही तर मी तर आरडाओरडा करायला सुरू करेन. म्हणजे तसं पण कोण ऐकणार आहे. आणि आय डिडंट नो भैया ये बंदे का क्या इंटेंशन था. बट एक बात अच्छी थी की वो ना कंटिन्युअसली गाडी चला रहा था की भाई काही ना काहीतरी तो गाडी चालवत होता. त्यामुळे आम्ही सिटीच्या जास्त लांब नव्हतो. इट वॉज जस्ट इन बिटवीन त्या शिक्षक कॉलनी आणि सिटीच्या मध्ये आम्ही होतो. तर जसंच आणि गाडी थोडी आता हळूहळू फास्ट चालायला लागली होती कारण मी ज्या पद्धतीने रिॲक्ट करत होते ना तो ही पळू शकते आता लगेच. तर त्यांनी अशी गाडी थोडी ऐकणं समोर येऊन बसाना. तर तुम्हाला समजतंय का तुम्ही मी ना पोलिसात जाऊन कंप्लेंट करेल हे करेल आणि मला स्वतःला समजत होतं की मी काय बोलतेय. आणि त्यानंतर जसंच त्यांनी माझा हात पकडला त्या सिच्युएशनला आय जस्ट क्लाइम ऑन दॅट. मी जस्ट उडी मारली त्या ऑटोमधनं. बाहेर एक हॉस्पिटल होतं, मिनी हॉस्पिटल होतं आणि त्याची दगड होता. तो दगड माझ्या पायाला लागला विच वॉज व्हेरी वियर्ड. आणि फॉर्च्युनेटली मी आधीच फोन पे केलेलं होतं त्यांना त्याच्यामुळे म्हणजे त्या टायमाला मी न्यू फोन पे वापरायला लागले होते आणि मी आधीच त्यांना पैसे देऊन ठेवलेले होते त्याच्यामुळे पैशांचा तर विषय नव्हता. पण जेव्हा मी पडले
आणि तेव्हा 1-2 लोकं आजूबाजूचे होते ते मला बघायला आले आणि त्यांनी म्हणजे मला उचललं, तर त्या माणसाला असं वाटलं, की बाबा आता ही धांगड गोंधळ वगैरे घालेल आणि त्याच्यामुळे तो निघून गेला. त्या सिच्युएशनला मी इतकं बेकार मला फील झालं, की भाई काय घडलंय माझ्यासोबत आणि मी काय केलं, जस्ट माझी बॅग उचलली, माझी बॅगही पडली होती खाली, बॅग उचलली आणि मी माझ्या डान्स क्लासकडे चालायला लागले. तिथून माझा डान्स क्लास समथिंग 1-1.5 किलोमीटर लांब असावा. तर तिथे मी पायी-पायी चालत गेले. मी कुठलीही ऑटो घेतलेली नाहीये, कुठली लिफ्ट घेतलेली नाही, कोणासोबतच गेले नाही आणि then तिथे गेले आणि 5 मिनिटं बसून राहिले. जस्ट आणि माझी मैत्रीण आली, जिला मी कॉल करत होते. ती आली आणि लाइक, "पूजा तू कॉल करत होती का? माझं आत्ता नेटवर्क आलं, मी आता बघितलं." आणि मी तिच्या गळ्यात पडले आणि ढसा, 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 ढसा रडायला लागले. इतकी बेकार रडायला लागले, मला स्वतःला समजत नव्हतं, की मी काय करू? आणि मग मी तिला रडता-रडता सगळी सिच्युएशन सांगितली, की असं माझ्यासोबत घडलं, तसं माझ्यासोबत घडलं आणि आय डोंट नो की काय काय व्हायला पाहिजे होतं आणि जर समजा मी जर उडी नसती मारली तर माझ्यासोबत काय घडलं असतं. आणि आय डू बिलीव्ह की प्रत्येक स्त्री जगातली, भारतातली, महाराष्ट्रातली, आय डोंट नो दुसऱ्या देशात असं काही होतं की नाही, भारतातली प्रत्येक स्त्री एकदा तरी ही सिच्युएशन फेस करते. एकदा तरी. म्हणजे ऑटोवाला असो, तिच्या फॅमिलीतला असो किंवा तिच्या घरचा माणूस असो, तिच्या फ्रेंड सर्कलमध्ये असो, कोणीतरी एकदा तिला बॅड टच करतं आणि त्या टाईमाला तिला त्या समोरच्या माणसापेक्षा स्वतःचा राग यायला लागतो, की छी! का? का केलं त्या माणसाने माझ्यासोबत असं? माझ्या हातात काहीतरी चुकी आहे का? व्हाय कांट आय टेक स्टँड फॉर इट? तर ती जी फीलिंग असते ना, ती खूप घाणेरडी फीलिंग असते आणि असेच 2 इन्सिडेंट अजूनही माझ्यासोबत घडलेले होते. आय विल टेल यू इन मे बी नेक्स्ट सेशन. धिस इज द फॅक्ट की जे आपल्यासोबत घडतंय आणि समवन हॅज टू स्टॉप इट. समवन हॅज टू शेअर इट. कारण उद्या चालूनच्या मुली हे सगळं फेस करणार आहे. होप माझ्या व्हिडिओ थ्रू त्यांनी बघू ना बघू, दॅट वॉज अ डिफरंट थिंग. बट ज्यांच्यापर्यंतही हा मेसेज जाईल, आय जस्ट वॉन्ट टू टेल देम की जर तुम्ही स्वतःसाठी स्टँड नाही घेत ना, तर कोणी नाही घेते तुमच्यासाठी स्टँड. देयर वॉज नो वन टू सेव्ह यू. You have to save yourself. Thank you so much for listening all my storytelling. And if you like this video, like, comment, share, and don't forget to subscribe the channel for more storytime videos like this. Thank you.